आता कोविड-19चं संकट चालू आहे. या संकटाचा सर्वजण एकत्र येऊन सामना करताय. पक्षीय भावनेच्या बाहेर जाऊन प्रशासन, नेते, कार्यकर्ते, जनता, NGO एकत्रित येऊन या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या कोविड-19चा कोरोनाचा सामना करताय. खरं तर अशा प्रसंगामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याची, कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याची बदली करणं हे काही योग्य नाही. यासाठी योग्य नाही की शेवटी त्यांनी इतके दिवस काम करत असताना ते स्वतः डॉक्टर आहे, MBBS डॉक्टर आहे. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा झाला. महाराष्ट्रामध्ये जेव्हा अतिशय वेगाने कोरोना पसरत होता तेव्हा या जिल्ह्यामध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांचं सहकार्य घेत अतिशय उत्तम काम केलं. नवीन अधिकारी कदाचित चांगलाही असू शकेल, पण आत्ता अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी बदलवणं म्हणजे हे तर मला वाटतं की चौपट राजा अशा पद्धतीचं अंधेर नगरी चौपट राजा टकासेर भाजी टकासेर खाजा बदलीचं कोणतंच कारण नाही. हां, या प्रसंगामध्ये या वातावरणात कोणी भ्रष्टाचार करत असेल, कोणी चूक करत असेल, कोणी कामचुकारपणा करत असेल, कोणी जाऊन दिवसा लोकांना भेटत नसेल, कष्ट करत नसेल, परिश्रम करत नसेल, मेहनत करत नसेल, कोविड-19चा सामना योग्य पद्धतीने करत नसेल तर बदली करणं योग्य आहे. पण उत्तम काम करणाऱ्यांना बाहेर काढायचं आणि नवीन माणसाच्या हाती अशा पद्धतीने आपण कोविड-19चा सामना करत असताना बदली करणं, नवीन माणसाला जॉईन करणं अतिशय धोक्याचं आहे. उद्या जिल्ह्यामध्ये जर कोविड-19च्या या सर्व कारणांनी मृत्यू झाले तर त्याला जबाबदार हे निश्चितपणे सरकार आणि सरकारचे वरिष्ठ नेते आणि अधिकारी राहणार आहे आणि चंद्रपूरकर कधीच याला माफ करणार नाही.